तालुक्यातील खराबवाडी या ग्रामपंचायतीच्या भागामध्ये असणाऱ्या गायरान जमिनीचे जे अतिक्रमण आहे ते अतिक्रमण निष्कर्षणाची मोहीम सुरू करण्यात आलेली आहे. तिथे मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त लावण्यात आलेला आहे आणि सकाळी 7 वाजल्यापासून सदर मोहीम सुरू आहे. या ठिकाणी नागरिकांचं मी बरोबर अभिनंदन करू इच्छितो. त्यांनी कोणती कायदा व सुव्यवस्थेची परिस्थिती निर्माण होऊ दिली नाही. तसेच त्यांनी स्वतःहून काल परवा जसे आम्ही नोटीस दिल्या तसं त्यांनी स्वतःहून अतिक्रमण काढून घेतले आहे. या ठिकाणी मी आपल्या सर्वांना याद्वारे विनंती करत आहे की खेड तालुक्यामधील पुढचं उद्या आम्ही गोलेगावमधील अतिक्रमण काढणार आहोत. तर गोलेगावमधील व्यावसायिक अतिक्रमण हे निघणार आहे. तसंच पुढील 30 सप्टेंबरपर्यंत खेड तालुक्यामधील व्यावसायिक तसेच रहिवासी हे सर्व अतिक्रमणाची मार्किंग करून आम्ही ते काढणार आहोत. त्यामुळे आपणामार्फत मी आपल्या सर्व नागरिकांना विनंती करतो की 30 सप्टेंबरच्या आत आपण पर्यायी व्यवस्था करून आपलं अतिक्रमण हे निष्कासित स्वतःहून करून घ्यावं, जेणेकरून शासनाचा अधिभार आपल्यावर लादला जाणार नाही. आणि या ठिकाणी जर ज्या प्रकारे खराबवाडीतील नागरिकांनी सहकार्य केलेलं आहे त्याच प्रकारचं सहकार्य पूर्ण खेड तालुक्यातील नागरिकांकडून मिळेल ही आम्हाला पूर्ण आशा आहे. त्याबाबत मी पूर्णपणे आशावादी आहे. धन्यवाद. तर आपल्याकडे टोटल किती कारवाई होणार आहेत आता आज आणि उद्यामध्ये? टोटल 367 अतिक्रमण आम्ही काढणार आहोत. खराबवाडी आणि गोलेगाव पिंपळगाव ग्रामपंचायतीच्या राहत्याघरांना म्हणजे कसं त्यांना पण परत पे करणार आहे? राहती घरं जी आहेत ती 30 सप्टेंबर नंतर आम्ही राहती घरं देखील काढणार आहोत. त्यामुळे त्यांना कोणतेही संरक्षण नाही. राहती घरांचा जो विषय आहे 30 सप्टेंबरपर्यंत त्यांना नोटीसेस दिल्या जातील आणि त्यांना मुदत दिलेली आहे. त्यांनी पर्यायी व्यवस्था करून घ्यायची आहे.